वेलकम बॅक टू चल भावा सिटीत. सो मी जो टास्क दिला होता त्याप्रमाणे मुलींना थ्रिफ्टिंग करून आपले काही जुने कपडे देऊन मुलांसाठी काही नवीन मॉडर्न फॅशनेबल कपडे घ्यायचे होते. थ्रिफ्टिंग म्हटल्यानंतर काही मुलींना जरा जीव वरखाली झाला होता, त्यांचे चेहरे पडले होते. पण त्यानंतर टास्क साठी काहीही असं म्हणत फायनली त्यांनी थ्रिफ्टिंग केलं. आणि तुम्हाला सांगू खरं तर अगदी सुरुवातीपासून जेव्हा आपल्या सिटी सुंदरींनी गावरान ब्रोना पाहिलं ना तेव्हापासूनच त्यांना त्यांचा मेकओव्हर करायचा होता. त्यामुळे त्यांच्यासाठी ही आयती संधी चालून आली. त्यांनी काय केलंय हे आपल्याला थोड्या वेळात कळेलच, पण त्याआधी बोलवूया आपण आपल्या सगळ्या सिटी सुंदरींना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सिटी सुंदरींचं. मुलींनो वा, खूपच सुंदर दिसताय तुम्ही सगळ्या. थँक्यू सर. आज आपण इथे बोलवलंय एका विशेष पाहुण्याला, जो आज आपला परीक्षक सुद्धा असणार आहे. वाव. आणि ज्याच्या स्माइलने आणि ज्याच्या स्टाईलने त्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपला निर्माता, दिग्दर्शक आणि जबरदस्त ऍक्टर पुष्कर जोग याचं. ये भावा मिठीत. थँक्यू दादा. कशा सो गुड टू सी यू पुष्कर. सेम सर. खूप बरं वाटतंय तू आज इकडे आलायस. ये 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 प्लीज बस. थँक्यू. सो मुलींनो, कसा होता आजचा दिवस? सर खरं सांगायचं तर जेव्हा मी दीपकला पहिल्यांदा बघितलं आणि मला कळलं की हा माझा पार्टनर आहे, त्या दिवसापासून मी ह्या दिवसाची वाट बघत होती. ओके, काय म्हणशील श्रुती? पैलवान याच्या डोळ्यातून पहिल्यांदा अश्रू निघालेत आज. त्यांनी वॅक्सिंग केली सर. आणि तो मुवमेंट बघून सगळेच हसत होते. आणि आजचा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे खूपच भन्नाट झालाय. खूप मजा आली आहे. नाईस नाईस. नाउ वी आर ऑल्सो एक्साइटेड. वी आर ऑल्सो वेटिंग टू सी. येस. क्रिशला पूर्णपणे जेनझी लुक दिलाय मी. तर त्याला मी कसं बसं कन्व्हिन्स केलं आणि त्याला अनकम्फर्टेबल होतं तो दुसऱ्याकडून करायला. मी घेतला ट्रिमर. मी आहे, टेन्शन नको घेऊ, तुझी मेंटॉर आहे. आणि मी ट्रिम करून गेली त्याची पूर्ण मुस्टॅच. वा वा वा. लवली. सुपर. पुष्कर, Yes. मला सांग, तू आज काय एक्सपेक्ट करतोय इकडे? तू मला वाटतं त्यांचे आधीचे पण लुक साधारण सगळ्यांचे बघितले. बघितलेत. हो हो. मी ह्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यानंतर मी खूप उत्सुक आहे. अजून उत्सुक आहे मी. मला असं वाटतंय की त्या मेकओव्हर नंतर त्यांच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स पण आला असेल. ऑफकोर्स त्यांनी कधीच काही असा प्रयत्न केला नाहीये, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळंच खूप नवीन आहे. Yeah. चला, एक्साइटेड आहात तुम्ही? बोलवायचं आपल्या पहिल्या गावरान ब्रोला. मी तर खूप एक्सायटेड होती कारण मला माहिती होतं की माझी हेअरस्टाईल, बियर्ड आणि आउटफिट तर खूपच भारी झालं. आपण नाव घेऊया आपल्या पहिल्या ब्रोचं. ऋषिकेश. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. मी थांबत होती की हा कधी येतोय आणि मला कधी भेटतोय आणि मला बघायचं होतं याला कसा हा वॉक करतोय. जे जे मी शिकवलेले तो हा करतोय की नाही. तेव्हा हा चालत येत होता तेव्हाच मी जजेसचे पण रिॲक्शन बघत होती साईड बाय साईड. आणि तेव्हाच मला कळलेलं की इम्प्रेशन तर पडलंय. जेव्हा तो जॅकेट असं पूर्ण खोललं मी बोलली ओ भाई साहब. मी बोलली वाह, काय क्रिएटिव्ह, काय डोकं लावलंय राव. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. जॅकेट काढला
बॉडी दाखवली, परत जॅकेट घातला. मी म्हणली वा वा, जे सांगितलेलं तेच केलं. आणि सगळ्याची तोंड अशी, काय ऋषिकेश हा असं. आणि एवढा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला, एवढं स्टायलिंगनी पूर्ण तुझा म्हणजे वरतीच गेलं. लेवल 10-100 मॅक्स फोडून स्केल फोडलेली त्यांनी पूर्ण. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. कि सच सच कहता मैं डट के रहता, मैं आया है राजा. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. वा, 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 वा. लाजला ग राजा, लाजला माझा. हा 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 नाही आला, परत आला फोन. सर काय तुम्ही माझ्या मागे लागलाय? मी नाही बाबा, हे लोक तिकडे फोन करतात. त्यांनी तुझा लुक पाठवला तिकडे. जिथं पायात पाय अडकाल्यात माझं. आम्ही पाठवलेला मुलगा कुठे? दिसना झालं काय? नाही मग? वेगळाच दिसायला लागलायस तू. कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे आता लय हाल झाले हो. जिंदगीत कवा रडलो नाही, पण आत्ता रडलो नाही. आपला पहिलवान रडला. हा? हातावरली केस काढली, हा? इथली काढली केस. अच्छा. तर त्यांनी नोज वॅक्स पण केलं. बाबा बाबा, आणि उपटून काढलं. हो, खूप रडला सर. रडलो नाही. हा सॉरी, डोळ्यातून पाणी आलं त्याच्या. मला सर्वात जास्त काय आवडलं श्रुती, हा की त्याला तू टाईट फिटिंगचे कपडे नाही दिलेस. हो सर. हो दॅट्स व्हेरी गुड. Thank you, sir. ओव्हरसाइज त्याच्यावर खूप चांगलं दिसतंय. हो सर. त्याला मी बायकर लुक देण्याचा प्रयत्न केलेला. तुला आवडला हा लुक ऋषिकेश? आवडला. पण यार तू पहिलवान आहे, जरा जॅकेट वगैरे काढून मला पोजिंग करून दाखव यार. हा. ये. तेव्हा काढली कपडे, तेव्हा असं असं केलं, तेव्हा असं तालमीत आल्याचं वाटलं. म्हणजे माझा ते जर असल्याचं वाटलं मला. तुझं जे काय लुक आहे तो मामांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे बुके आणि बुकलेट एकदमच सगळं एकदमच फटाकड्या फुटणार आहेत मला. एकदाच काय ते नोज वॅक्स. एनिवेज, आपण मुलींना विचारूया काय लुक आवडला असेल तर थम्स अप. थँक्यू गुड जॉब गाइस, गुड जॉब. थँक्यू. या या या, बसा बस. बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे अर्जुन. ये मित्रा. शाबास अर्जुन, शाबास. वाह, क्या बात है. रेवती, मी तुलाही विनंती करतो, प्लीज जॉईन हिम. क्या बात आहे अर्जुन. तुला स्वतःला कसं वाटतंय पण? मला आता एकदम मस्त वाटते. केस बीस रंगीत केले ना, मी तेव्हा मग एकदम भारी दिसायला लागलं. मग त्यांना सांगितलं आता बाबा दिसू राहिलं बाबा भारी. पुष्कर सर, तुम्हाला आता विचारतो, येस सर. काय वाटतंय तुम्हाला ह्याच्याकडे बघून? तुम्ही आधीचा फोटो बघितलाय हो हो हो. अर्जुनचा. हो, मला सर ह्याचा लुक खूप आवडला. मित्रा, तुझ्यात मॉडेल बनण्याचे सगळे गुण आहेत. मला माझ्या मनात आलं तर डायरेक्ट आता मॉडेलच बनील बा मी असं. मग इच्छाच होती मला मॉडेल बनायची. तुझा जो साधेपणा आहे ना, तीच तुझी खरी स्टाईल आहे. आणि तू ज्या कंपोजरनी इथे आलास, थांबलास, लुक केलंस, वा वा. यू इम्प्रेस्ड. हा सर त्याने प्रॅक्टिस नाही केली आहे ह्याच्यासाठी. अच्छा.
आय एम इम्प्रेस्ड. व्हेरी गुड. शाबास अर्जुन. अर्जुन, तुझी हेअरस्टाईल खूप छान केली आहे. तुमच्याकडे कशा हेअरस्टाईल असतात? आमच्याकडे वेगवेगळ्या असतात त्या. कशा असतात? काय म्हणजे ते नावं सांग ना. जाजवडी कट, डालक कट, म्हणजे काय असतं ते? म्हणजे वरती ते चौकोनी केस ते अरे चौकोनी. गोल गोल ते नाही का पूर्ण गोल होते सगळे वर होते हा, ते त्याला काय म्हणतात? डालक कट, ते काय म्हणाला पहिला? झाजोडीकर. झाजवडी कट. म्हणजे काय असतं? ते नाही का असे चिचकुळे राहते मागपर्यंत, अच्छा वरून डाळ माग. अच्छा, असं मागे जाते कशी? झाजोडी कट. जाजवडी कट. तुला त्यातलं कुठलं आवडतं? मला जाजवडी कटच आवडते. मुलींनो, जर तुम्हाला लुक आवडला असेल तर एक थम्स अप. ओके, ऑल राईट. थँक्यू अर्जुन, थँक्यू रेवती. चला तर बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे दीपक. जेव्हा दीपकने एंट्री घेतली माझं तोंड उघडच्या उघडच राहिलं, कारण तो दीपक सारखा वाटतच नव्हता. त्याचे पूर्ण केसच उडवून टाकलेले. एकदम ॲटिट्यूड मध्ये आला, मस्त केलं आणि मला खूप आवडलं. दीपक, बोला की. कसं वाटतंय? मला चांगलं वाटलं. पहिल्यांदा इकडनं इसकडून टाकली. मला तर काहीतरी वेगळंच वाटलं होतं की तू खुश नाहीयेस, असं कळलं होतं. जरा केसांमुळे 3 वर्षाची केस. अच्छा, तुझे मित्र काय म्हणायचे तुला केसांवरून? कुरळ्या दिप्या. कुरळ्या दिप्या. दिप्या. मग आता काय म्हणतील? ओळखणार पण नाही, म्हणायचं लांब. पूर्ण घरात जे एकदम सगळ्यांचं एकदम गचक्यात लुक बदललं ते माझंच बदललं. कारण की माझी केस अशी होती, अशी जायची, बोडका झालो मी पाक. प्रणाली, पण तू काय विचार करत होती? मला ते जाणून घ्यायचंय. मला त्याचे केस कापायचे होते आणि खूप त्याने मला छळलंय. हा. त्याने केस नाही कापून दिले. तो एकदम गप्प होता. दीपक कधीच गप्प राहत नाही घरात. आज तो गप्प होता. रडलो सांग. रडला. रडलो सर. रडला सर. आणि जसं माझ्या मनात होतं की त्याचे साईडून केस कापायचे आणि थोडे ठेवायचे मध्ये केस, जसं मी लुक इमॅजिन केलं होतं तसं झालंय ते. हा खरंच दीपक आहे? हो, मला पण तसंच वाटतं. बोलायला लागला तेव्हा कळलं की हा दीपक आहे. नाही तर मला वाटलं 2 मिनिटं निक्सन परत आलाही काय. दीपक, खूप शार्प दिसतोयस तू. पण मला प्रणालीला विचारायचंय की तुला केसांशी त्याच्या काय प्रॉब्लेम होता? सर, दीपक खूप यंग आहे. त्याच्या केसांमुळे ना तो थोडा त्याचं एज वाढत होतं. 22 इयर्स आहे. तर आता केस कापल्यानंतर तो थोडा लहान दिसायला लागलाय आणि शार्प दिसायला लागलाय. ऑल द बेस्ट मित्र. थँक्यू सर. थँक्यू सर. दीपक, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे आमच्याकडे. गिफ्ट द्या दीपकचं. दीपकला प्लीज. बघ त्याच्यामध्ये काय आहे. माझी केस. आठवण, तुझी साठवण आणि तुझी आठवण. माझी शेंडी दिसत नाही यात. नंतर मला वाटतं आपण चिकटवून घेऊया ते. ओके, थम्स अप. या सगळ्यांनी या बसा. थँक्यू सर. चला तर बोलवूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे पवन.
परफेक्ट लुक वाटत होता जो माझ्या डोक्यात होता. सो मी तर खूप एक्सायटेड होती, मी खूप खुश होती. कसं वाटतंय? एकदम कडक. हा मी ऐकलं की तू रडत होतास, तू खुश नव्हतास म्हणून. ते कसं आहे माहिती का, हा कधी केस काढले नाही, कधी केलं नाही असं. आमच्याकडे 30 रुपयात दाढी आणि 50 रुपयात कटिंग. चाललो घरी. आता कसं वाटतंय तुला? स्वतःला बघितलंस तू आरशामध्ये पूर्ण? हो बघितलंय. कसं वाटतंय? एकदम कडक वाटतंय एकदम, पण जॉकेट लय जड झालंय. जड. व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड दिस, ऐश्वर्या? माझी स्टाईल थोडीशी सोबो कूल टाईप आहे. सो मला पवन साठी तोच लुक करायचा होता थोडा. आणि पवनकडे ऑलरेडी खूप सारे केस होते डोक्यावरती आणि त्याची बियर्ड पण खूप छान होती. सो मला तो विराट कोहलीवाला लुक द्यायचा होता त्याला, यु नो साईडनी थोडा फेड आणि बियर्ड एकदम ट्रिम. आणि तू टीकाही लावून आलायस? टीका लावल्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नाही. अच्छा. फंकी लुक आहे. आणि मला तुझी बियर्डची जी ग्रूमिंग आहे ना, म्हणजे दाढीची जे आपण ग्रूम करतो ना, हे शेप तो मस्त आहे, लय भारी झालाय तो. तो एकदम स्मार्ट वाटतो त्याच्यात. व्हेरी नाईस पवन. मुलींनो थँक्यू सर. पवन तर लक्ष. ठीक आहे पवन. आता कुठला काय दादा आणि कुठला काय सर, आता झालं विसरले मला सगळे मुलं. चला तर बोलूया आपल्या दुसऱ्या गावरान ब्रोला जो आहे क्रिश. जशी क्रिशनी एंट्री केली माझे हार्टबीट्स असे एकदम वाढले होते. थांब क्रिश, थांब रे माझ्या राजा. मला खूप छान वाटलं त्याला ते वॉक करताना बघून. मी विसरून गेले की तो टास्क सुरू आहे किंवा काय असं इथे कॉम्पिटिशन आहे किंवा काय. मी जस्ट ते एन्जॉय केलं खूप, कारण ज्या कॉन्फिडन्सने क्रिश आला त्यांनी खूप प्रोफेशनल वॉक केला. कुठे चालला, कुठे होतास तू? मला वाटलं घरी चाललाय काय तिकडून. मला वाटलं इकडे जायचं आहे खरं म्हणलं. अक्षता काय म्हणशील? ॲज आय टोल्ड यू सर, द बेस्ट जेन झी लुक वी क्रिएटेड. आणि तो आता म्हणजे क्लिअरली तो शहरातला दिसतोय. तुला कसं वाटतंय क्रिश? चांगलं वाटतंय सर, एक नंबर. तू अजून काय काय केलं? वॅक्सिंग वगैरे काय केलं? हो मॅनिक्युअर, सर, पेडिक्युअर? वॅक्सिंग केलं, हे नका कापले, चेहऱ्यामध्ये ते फेशियल लावला. कुठला फेशियल होतं? काय होतं? क्रीम, मास्क, हायड्रा. ओके. जेव्हा मास्क लावलं होतं कसं वाटत होतं तुला? कोणीतरी पप्पी दिल्यासारखे वाटत होतं. कोण पप्पी देत होतं तुला? मास्क लावल्यामुळे नाही का थोडा चिपकल्यावान झाला होता तर. तुला पप्पी दिली आहे कोणी? नाही सर. नाही. मग तुला कसं माहिती रे चिपकल्या म्हणजे पप्पी दिल्यासारखं वाटतं? खरं तर आईने दिला होता बचपन मध्ये. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून माहित आहे. अच्छा अच्छा अच्छा. खूप जबरदस्त दिसतोयस तू. थँक्यू सर, थँक्यू. तुझा ना वॉक मला खूप आवडला आणि आय लाईक्ड की तुला खूप लाऊड ड्रेसिंग नाही केलं. थँक्यू सर. तुला तुझ्या पर्सनॅलिटीला एकदम साजेसं असं छान स्टायलिंग केलेलं आहे. व्हेरी वेल डन अक्षता. थँक्यू सो मच सर. ओके मुलींनो काय द्याल? ऑल राईट, गुड, ऑल थम्स अप. थँक्यू सर. बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला जो आहे रामा. एंट्री मारली आणि इकडं तिकडं बघितलं, एवढी लाईट बघितली, मी गेलो हँग होऊन. रॅम्प वॉक पुढं करायचा,
बोलले मोठं एवढं मोठं तेच पुढं यायला गाणं असं खतरनाक लागलं नाद करा पण आपला कुठं नीतानी मी पुरा नाद करून टाकला हो. रॅम्प करायला लागणं एकदम कडक मध्ये की फ्लँकीस एकदम मॉडेल मध्ये सगळे असे बघत होते ह्यो खरं रामा होता का. कसं वाटतंय रामा? खूप छान वाटतंय ते हाताची केस कापले त्या मावशीनी गप्पा गप्पा उडून राहिली तिची मावशी तिला काही घेणं देणं नाही. कोणता रक्कड काढत होती काय माहिती धरलं का वळलं. तू नेहमी नीताला म्हणतो केसात काय कार्यक्रम केलाय का कावळ्यांनी? आज तुमच्या दोघांच्या केसात केलाय का कावळ्यांनी कार्यक्रम? हे हिने केला काय नारेबाजी पण केली तिकडे? विजयला बोललं सावध रह सतर्क रह महिला मंडळ कधी भी हमला कर देंगे निश्चित सावध रहो. अजून एक गोष्ट तू केली जी आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. बोला. तुझ्या डोक्यावरचा टीका तू काढू दिला नाही काही झालं तरी. नाही पण मग एवढा मोठा मुकुट लावला होता वरती तेव्हा काय केलं? निघलं नाही टीका. अच्छा. मी म्हणत होती हे काढा तुला बोललो सगळे मजा कर तुला टकलं करायचं कर पण टिक्या पण तर नको. वा. त्या टिक्क्यामुळेच मी आलेलो इथं. टिक्क्यामुळे माझ्या भंडारमुळेच मी इथं आलोय. तुझ्याकडनं खरं शिकण्यासारखं आहे. तो चांगली गोष्ट आहे. या गोष्टीबद्दल तुला एवढी आस्था आहे आणि विश्वास आहे तो तू कायम ठेवला. मी बदलायला चालन पण माझा टिका नाही विसरणार मी. वा. माझा अभिमान मी ठेवणच आहे. गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. रामा तू म्हणालास की मी कलर लावलाय हो. तो उद्या काढून टाकणार. हो. मग तू कुठेतरी खुश नाही आहेस का कलर केलंय केस तर? मग लहानपणीपासून मी असे कधी केस केले नाही. आपण काहीतरी वेगळं करून बघितल्याशिवाय आपल्याला कळणार कसं की आपल्यावर मग चांगलं. सर मग ते झालं मनात मी बोलले काहीतरी वेगळं कर. सर मी त्याला बोलली तू डोळे बंद कर आणि त्यांचं सेट झाल्यानंतर तू बघ. ठीक आहे बघितलं आधी बोलतो हे छी तू ठीक आहे आणि मग नंतर 5 मिनिटं स्वतःकडे बघत राहिला चांगलं तर दिसतोय मी. त्याला आवडलं तर खरंय. रामाचं असं आहे रामाला आवडलं असतं सगळं पण बोलायची पद्धत फक्त त्याची थोडी वेगळी आहे. हो प्रेम दाखवायची पद्धत तुझी खूप वेगळी वेगळी आहे रामा. पण ठीक आहे मला आता मुलींना विचारते. मुलींनो. हो अच्छा. धन्यवाद. बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला जो आहे अथर्व. सो मी एक्सायटेड होते की आता कधी येतोय आणि आला आणि तिथं मी संपलेच डायरेक्ट. कसं वाटतं अथर्व? मला आता भीती वाटते थरथर कापते. का बरं? आता ही सगळ्यांची कपडे घेतले अगोदर मला आपला गाळसा राहिलेला ती मी घालून आलो. काय सांगशील तू काय केलंस तिकडे? फेशियल केली हातावली केस काढली. हा सगळं तिने सांगितलं तसं केलं की तुला पण विचारलं काय करायचं? नाही आज दिवस तिचा होता त्यामुळे तिला जसं वाटेल तसं कर म्हटलं काय करायचं. कसं वाटलं त्या सलोन मध्ये जाऊन? सलोन मध्ये एवढ्या मोठ्या सलोन मध्ये मी पहिल्यांदाच गेलेलो. मी माझ्या गावाकडे जातो तिकडे केस कापाय 150 रुपयात माझं काम गच होतं. म्हणजे सगळं पावडर बिवडर लावून बाहेर पाठवते. टिक्का लावून त्याचा टिक्का लावून येतो मी तर. ठीक आहे चलो वेल डन. गुड एफर्ट. या येस लुक आवडला असेल तर थम्स अप. आवडलाय सगळ्यांना आवडलाय. चलो व्हेरी गुड या.
आणि बोलवूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे पंकज. भारी जो वाटत होता जो मनातून, कारण आपण जो राहत होतो ना पहिले, आता तो थोडासा शहरात आल्या वेगळाच, म्हणजे तो कॉन्फिडन्स लेवल होता ना जो मनातून, तो वाढला. कसं वाटतंय पंकज? सिटीत गाव गाजताय. आय शाबास. जोयना, तुला कसं वाटतंय? मला असं वाटतं की हे नवीन पंकज आहे. सिटी स्टाईल पंकज. ही हेअरस्टाईल मला खूप आवडली. ह्या लुकमुळे ना तुझ्यात एक वेगळा कॉन्फिडन्स दिसतोय. हो सर. खूप छान मित्र यार, भारी वाटतोयस तू, भारी दिसतोयस. मुलींनो, बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे विजय. विजय सारखा नाही वाटत होता. विजय इतका छान दिसत होता, इतका हँडसम. सगळे मुली असे बघत होते. एंट्री मारल्यावरती एकदम कडक अशी एंट्री मारली, तिथे गेल्यावरती अशी केस केलेली माझी. विजय भाऊ, हा बोला की सर. या एंट्री आहे भाई, कसं वाटतंय? एकदम कडक वाटायला लागले. कडक वाटायला लागले. होय. हा, तिथे सॅलॉन मध्ये गेल्यावर काही कंप्लेंट नव्हती, काय नाही? आई माझ्या मिशीच्याच मागं लागली. त्याचं मी सांगतो की मुच नाही तो कुछ नाही. सांगितलं पण ऐकायला नको. गुरलीन, या लुक मागे काय थॉट होता? काही थॉट नव्हता, कारण आमचा सेट लास्ट होता आणि हे उरला होता, तर मी पटकन जाऊन हे घेतलं. फाडशील? नाही फाडशील सर. केस कापायला किती पैसे लागले? 800 रुपये म्हणते, आता म्हटलं 200 रुपये तर करा, नाही तर राहू दे म्हणे. काय 200 केलं का त्यांनी? नाही केलं. हा, नाही घेतले 800. होय. नेहमी जातो तेव्हा तू कलर वगैरे करतो, आधी कधी केलाय? पहिल्याच्यानंच केलाय कलर. अच्छा, मग कसं वाटतंय? काय जरा कोंबडींच्या खाली जाळ्याच्या खाली पडल्यासारखं वाटलं. पुष्कर सर, काय वाटतंय येस सर, तुम्हाला? छान कलरफुल आणि रंगबिरंगी असा टी शर्ट आहे, जसे ऋषी कपूर सर घालायचे तसे टी शर्ट आहे, मस्त आणि खूप छान दिसतोय सर. त्या मुस्टॅचनी एक वेगळंच एक स्वॅग आलाय. केस तसंच राहणार तुझं? तर जाऊन टकलं करणार मी गावी गेल्यावर. नाही, ते काही निघत नाही आता, कलर एवढं नाही छान निघत. दिसतंय. नाही, मला नाही आवडलेलं हे केस विस. नाही आवडलं तुला? नाही. मी कधी इतकी हार्ट ब्रेक नाही झाला माझा जेव्हा त्या मोमेंटला झाला, कारण जेव्हा मी केस केले होते तिथे सलॉन मध्ये तो काहीच नाही बोलला. अच्छा, कारण तिचा मान राखण्यासाठी मी आज केले. काहीच नाही आवडलेलं आज केलेलं. तिनं भोवईवरती एक मारलेलं, स्वतः तिनंच मारलं, ते तेवढं आवडलं. बघू भवईवरती काय, काढ जरा गॉगल. ते मारलाय की कट मारलाय. अच्छा, कट मारलाय. होय. पण म्हणजे बाकी तुला आवडलं नाही? नाही आवडलं. पण तू ओके. छान दिसतोय खरंच काय? खरंच. ठीक आहे मुलींनो, सांगा काय सगळ्यांना thumbs up आहे? ओके, चलो, व्हेरी गुड. चला बोलूया आपल्या पुढच्या गावरान ब्रोला, जो आहे शत्रुघ्न. त्याला पाहून आम्ही सगळे असे झालो की काय, पण हा शत्रू नाहीये, कोणतरी वेगळाच आहे, कुठला वेगळाच मुलगा आलाय. जसं
शिकवलं होतं तसं एकदम नीट केलं आणि त्यांनी. आणि जे कॉन्फिडन्स होता त्याचा बघून मला असं वाटलं की हा शत्रुघ्न नाहीच आहे, हा कोणतरी वेगळाच आहे. दादा जरा आमच्या शत्रुघ्नला बोलवून आणता का प्लीज आतून. हा वेगळा माणूस आलाय कोणतरी. शत्रुघ्न आहे नाही 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 खोटं बोलता तुम्ही. मी आहे, मी ऐकायलाच तयार. वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे. शत्रुघ्न कुठे आहे आमचा? कुठे लपवलाय त्याला? मी आहे सर शत्रुघ्न. नाही तुम्ही शत्रुघ्न नाहीये. आमचा शत्रुघ्न कुठे? त्याला घेऊन या. किंवा या स्टेजवर या. काय प्रूफ आहे तुमच्याकडे की तुम्ही शत्रुघ्न आहात? आम्हाला प्रूफ द्या. शत्रुघ्न असा शत्रुघ्न आल्यावर आधी बोलायचं जोहार जोहार जय जोहार बोलायचा. जोहार जोहार हा नाही बोललेला माणूस. हा शत्रुघ्न नाहीये. जोहार सर जोहार. आणि आमच्या शत्रुघ्नाची एक वेगळी डान्सिंग स्टाईल आहे. अच्छा. तो डान्स केला तरच मला कळेल की शत्रुघ्न नाही तर नाही. नाही म्युझिक लावा. म्युझिक बघूया. शत्रुघ्न क्या बात आहे. काय म्हणशील किम्या? मी स्वतः सरप्राईज आहे म्हणजे एकदम भारी एकदम. खूप देखणा दिसतोयस तू. आणि युअर राईटली साईड यार. ये काली काली आंखे गाणं आहे ना त्यातला जो शाहरुख सरांचा लुक आहे तसा दिसतोय. आणि वॉक करत होतास ना तेव्हा एक स्टाईल एक स्वॅगनी वॉक करत होतास. आणि एक स्टाईल ही काय होती? ही परत दाखव ना. 1 2 3 4 वा वा मस्त. मुलींनो जोहार. व्हेरी गुड. गुड वर्क गाइस. या जोहार जोहार या. आणि आता बोलूया आपल्या शेवटच्या गावरान ब्रोला जो आहे सुभाष. मी टेन्शन मध्ये होते खूप जास्त की काय करतील पण ते आले आणि ते डान्स करतच आले आणि मला झालं बाई एक नंबर. मिस्टर जोग जे फेमस आहेत ब्रेक डान्ससाठी तर ते पण दादांबरोबर स्टेजवर गेले. श्रेयस सर पण गेले आणि मग त्या तिघांनी मिळून खूप अमेझिंग डान्स केला. माझ्यासोबत नाचले. मला एवढा आनंद वाटला ना दोघं जण माझ्यासंग नाचलेले आणि मला ते गुड लक दिलेले. कसं वाटतंय? एकदम मला मजा यायला कसं माहितीये का? ज्यावेळेस आम्हाला जायचं होतं की आम्हाला फ्रेश व्हायला कटिंग दाढी करायला मला वाटलं की एकदम असं नाही का आपल्याला कटिंग दाढी करून यायचं. पण तिथं माझं बिल कमीत कमी नाही पण 10,000च्या आसपास झालं असेल. अच्छा. हो कारण की त्याच्यावरच मी म्हणलं 10,000 माझं 3-4 महिने निघून जाते त्याच्यामध्ये आणि मला ती 2 ते 3 तासामध्ये मला फक्त नटायला तेवढे पैसे लागले. कपड्याबद्दल काय वाटतंय? कपड्याबद्दल तरी काय ती जागा बघा मलाच बघा असं झालं. काय गायत्री तुझा थॉट काय होता? नथिंग एल्स जस्ट रेट्रो. वा 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 मस्त. सुभाष भाऊ थँक्यू. एंटरटेनर.
थँक्यू वा 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 छान खूप गोड दिसताय तुम्ही खूप मस्त मस्त थँक्यू look. थँक्यू गर्ल्स येस चलो व्हेरी गुड नाईस 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 सो आपल्या सगळ्या जोड्यांनी परफॉर्म केलंय काही शार्प होते काही रेट्रो लुक दिला पण काहींना काही गोष्टी आवडल्या पण नाहीत यप 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 त्यांनी त्यांच्या मेंटॉरनी सांगितलं म्हणून करून घेतल्या करेक्ट आणि ते लगेच चेंज पण करणार आहेत असंही काहींचं होतं या पण काही लोकांनी एन्जॉय पण सगळं केलं करेक्ट करेक्ट कारण सगळ्यांनी छान केलं सगळ्यांनीच खूप मेहनत केली आहे पण त्यात तुम्हाला कुठली जोडी सगळ्यात जास्त बेटर वाटली Yes. ते तुम्ही परत एकदा पाहता शुअर बघा शुअर शुअर तू शाहरुख सारखा दिसत होतो हां. सो पुष्कर सर येस सर तुम्हाला काय वाटतं की आजच्या आपल्या टास्कचा विनर कोण आहे आणि कुठली जोडी आहे येस सर सो सर मी हा टास्क खूप एन्जॉय केला मला खूप आवडलं तुमच्या सगळ्यांची सिम्प्लिसिटी तुम्ही खूप प्युअर आहात आणि तुमचं साधेपणा आहे ना हेच तुमचं पॉवर आहे पण यार मला सगळ्यांचाच मेकओव्हर खूप आवडला पण आय लव्ड शत्रुघ्न जेव्हा पुष्कर सरांनी बोललं की शत्रुघ्न आजचा टास्कचा विनर आहे त्याच्यानंतर मी एवढी खुश झाली ना ते एकदम वर्थ होतं सगळं एफर्ट्स खूप वर्थ होते किंवा तुला आता असं वाटतंय की वीक आहे हा नाही सर त्याच्यात कॉन्फिडन्स नाहीये तो हे करू शकत नाही वगैरे असं काही नाही सर ओके शत्रुघ्न वेल डन जोहार सर जोहार मला वाटतं जो मेकओव्हर होता तो फक्त लुकचा नसून तो ओव्हरऑल मेकओव्हर करेक्ट करेक्ट खऱ्या अर्थाने होता तुझा आत्मविश्वास ज्या पद्धतीने आज समोर आला ते आम्हालाही सगळ्यांना कळलं की शत्रुघ्न जसा आहे तसाच नाहीये त्याच्यामध्ये अजून पण खूप गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या पण बाहेर येऊ शकतात हो ना हो बिकॉज तुम्ही आता जिंकलाय तर ऑब्व्हियसली तुम्ही नॉमिनेट होऊ शकत नाही तुम्ही सेफ आहात पण तुझ्यासाठी एक गोष्ट आहे आज तू थ्रिफ्टिंगसाठी ज्या गोष्टी दिल्यास त्या तुला परत दिल्या जात आहेत कॉंग्रॅच्युलेशन ओके सो किम्या आणि शत्रुघ्न आज मी तुमच्यावर अजून एक जबाबदारी देणार आहे हो सर कारण तुम्ही जिंकलात हो आज तुमच्याकडे पॉवर आहे हो डिसाईड करायला हो की कोणाला तुम्ही नॉमिनेट करताय एलिमिनेशनसाठी या इकडे स्टेजवर या प्लीज शत्रुघ्न तुला नाही आवडलं त्याचं नक्की सर वी हॅव डिसाइडेड डिसाइडेड हो ओके सांगा तुम्ही कोणाला नॉमिनेट करताय सर आम्हाला वाटतं विजय विजय आणि गुरलीन विजय आणि गुरलीन हो ओके त्याचा मेकओव्हर केलाय बट त्याला अगर स्वतःला आवडत नाहीये त्याचा मेकओव्हर किंवा त्याचा आउटफिट सो इट्स नो यूज तुलाही असं वाटतं शत्रुघ्न हो सर मला माहीत होता तर इट्स ओके तुला असं वाटतं की काही वेगळे फॅक्टर्स इकडे इन्फ्लुएन्स करतायत हो 110% कारण तो छान दिसतो आज त्याने परफॉर्म पण छान केलं रॅम्प वॉक पण चांगली होती कॉन्फिडन्स पण होता आता मला नाही माहिती तुला काहीतरी बोलायचं काय वाटतं विजय काय त्यांची इच्छा आता गुरलीनचं रिॲक्शन एक्सपेक्टेड होतं ग्रुप झालेत ना त्यांच्याप्रमाणे तर त्यांना असं वाटत असेल की आता आमच्या ग्रुपला टार्गेट करतायत
सो बेसिकली आज शत्रुघ्न आणि किमया हे जिंकले आणि त्यांनी नॉमिनेट केलंय विजय आणि गुरलीनला. आणि काल ऑलरेडी क्रिश आणि अक्षता तुम्ही सुद्धा नॉमिनेटेड आहात. येस. ओके, अजून एक टास्क आहे तुम्हाला परत एकदा सिद्ध करण्यासाठी की तुम्ही या नॉमिनेशन झोनमधनं सेफ होऊ शकता. ऑल राईट किमया, शत्रुघ्न, थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. या जोहार जोहार, या येऊन बसा. आपल्या गावरान ब्रोला आपल्या सिटी सुंदरीनी ॲक्च्युली खऱ्या अर्थाने सिटी ब्रो असं करून टाकलेलं आहे. असे वेगवेगळे टास्क आणि धमाल मस्ती पाहण्यासाठी पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी. बाय बाय, गुड नाईट एव्हरीबॉडी. चल भावा सिटी. सब लोग बहुत अच्छे दिख रहे थे. सब लड़कों को नजर लगानी चाहिए. सब बहुत अच्छे सगळेच पोरं एकदम मस्त दिसत होते. खरंच खूप खूप खूप. आणि एकदम वेगळे. 5, 6, 7 गो. आउटफिट चेक. चिंग चिंग टिंग 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 टिंग. नॉमिनेट झालं म्हणजे घरी गेली असं नाहीये. यू नो राईट. टेन्शन नाही लेने का, इतना नहीं स्ट्रेस लेने का. असं पण नाही होता की तो घाण दिसत होता या फिर त्याने चांगलं नाही केलं, त्याने पण चांगलं केलं. मग कशाला लोड घेतेस? आपल्याला माहिती आहे ना आपण काय करू शकतो. सोडून दे, झालं आता. तिला कधी त्याचं ना नाही वाटत. तिला असं वाटतंय कोणी तिला विचारायला नाही आलं. म्हणून मी तुला थांबलोय सॉरी म्हणायसाठी. बाई चुकलं माझं. तेरा सॉरी बोलना नहीं है यार. छोड़, तूने बोल दिया जो तेरे दिल में है. रियल रख के बोल दिया, कुछ फर्क नहीं पड़ता मुझे. ठीक आहे, कोटा नाही बोललास ना. वो है, बाकी लोग जैसा शुगर कोट नहीं किया ना, चालतं मला.